Hold up. तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल माळकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राहुल्या ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर आताच आपण रिसॉर्टला जाऊन आलो. आता आपण चाललोय स्वामी समर्थांच्या मठात. पहिले सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आता आपण चाललोय स्वामी समर्थांच्या मठात पळसदरीला. फर्स्ट टाइम जातोय. मला पण काय एवढं माहित नाही कसं जायचंय. आपल्यासोबत अजून आपल्यासोबत खूप जण आहेत. आपल्यासोबत कमीत कमी 8, 9, 10, 11 आम्ही 14-15 जण आहोत. आम्ही 14-15 जण. इकडनं आम्ही 8 जण आहेत. अजून आम्हाला तिथे 6 जण जॉईन करणार आहेत. चल बघू कसा प्रवास असतो, सगळं दाखवू तुम्हाला. तर मठाबद्दल पण सांगू काय आहे काय नाही. चला पुढे गेलं. कोण कोण येतं तुम्हाला दाखवत थोड्या वेळातच. तुम्ही आपली जरा असं लागलेलं ते आपलं जरा ठीक झालं आता. चला आता कोण कोण येतं भेटू. मम्मीची तयारी अजून चालू आहे. अजून तिची तयारी अजून झाली नाही. 8:26ची ट्रेन आहे डायरेक्ट खोपोली. तर ती आम्हाला बरी पडेल. तर चला डायरेक्ट सगळेजण भेटल्यावर दाखवू कोण कोणी. आता आपण आलोय पळसदरीला. मागच्या टाइमला पण इथेच आलेलो पळसदरीला. मागच्या वेळी आपण तिथे गेलेलो. जर तुम्ही मागचा प्रिव्हियस व्लॉग बघितला असेल तुम्हाला समजेल. आपण त्या टोकावर गेलेलो सोनगिरी फोर्टला. आता आपण इथे आलोय आणि हे यांचं आल्या सुरू. आणि आपल्यासोबत हा सिद्धेश आहे, काका आहे. हे आपले 2 जण आहेत. ही ताई आहे, ही सिद्धेशची मम्मी आहे. या काकी आहे, ही अर्चना, ही निकियात आहे. आणि ते बाकीचे सगळे आपले सवंगडी येत आहेत हळूहळू चालत. ट्रेनने एवढा लफडा केला ना. एकदम ऐन टायमाला ट्रेनमध्ये चढले. आणि ही साक्षी, सृष्टी, ती चिंटी, ही साक्षीची मम्मी, ही निकियाची मम्मी आणि ही माझी मम्मी. तर ऐक मोजून आम्ही 15-16 जण आहेत. मोजून आम्ही फुलाचा राडा घालायचे सगळे. आता फुल मजा होणार आहे. बघू चला जाऊ आता वाटा पुढे. मागच्या टाईमला तिथं आलेलो. जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या ह्याच्यात आहेच, बघू शकता. तर तिकडनं चालत इथे मंदिरात आलोय. इथे जरा नाश्त्याचा ब्रेक आहे आमचा. तर नाश्ता करू. कालिका मातेचं मंदिर आहे. चल मंदिर आहे. आणि ते सगळे आता आम्ही नाश्ता करायला बसतोय. शिवानी ताई इथे तुला यांची ओळख करून देतो. यांची ओळख करून देतो. थांब. ही आमच्या अर्चना. आणि ही कोण? हा, ही सृष्टी, ही साक्षी, ही चिंटी. हा, श्रीनिधी. समजलं ना. हिचं एक दुसरं नाव आहे तुला नंतर. मी नेतिता नागवेकर आणि हिची मम्मी सौंदर्या नाही दनेतिता. भाई हे कोणी आणलंय? टाळ्या. आता खाऊ आणि पुढे जाऊ पटापटा. सगळ्यांनी नाश्ता चालू. कोणी काय काय आणलंय. चला बरोबर नाश्ता करूया. सगळ्यांची इडली डोसा पार्टी चालू आहे इथे. अरे अरे अन्नाच्या डोसामध्ये मीठ जास्त असतं ना. अन्नाच्या डोसामध्ये मीठ जास्त असतं ना. घाम. बरोबर. तर रे आता त्यांच्यात मीठ जास्त आहे. बरोबर की नाही साक्षी? साक्षीच्या मुंबऱ्यामध्ये जाते बिर्याणी खायला. हा नाही तर नको ते. मॅन वर्सेस वाईल्ड. हा भारी येते मॅन वर्सेस वाईल्ड. मग काय चल पटापट चल. तुम्हाला दिसत का माहित नाही. छोटे मासे आहेत बघा. तिथं खूप मासे आहेत. हे बघ खूप म्हणजे खूप मासे आहेत.
यार फुल पॅन्ट घातली हो, नाही तर मी तिथपर्यंत तरी गेलो असतो बाई. कसले मासे सगळे तर हळूहळू खाली काकीवरनं बघतेत. पैसे पडले. हा हा थांब जरा. ए सृष्टी जरा देऊन ये ना. सृष्टी बिचारी आमची चांगली आहे. वाटलं नाही पॅन्ट खराब होईल. सगळेजण आम्ही इथे पाण्यात आता उतरलोय. छोटीशी नदी आहे इथे. आणि आपण मागच्या वेळी आलेलो तेव्हा तिथे होतो, तिथे आंघोळीला बसलेलो मागच्या वेळी आलेलो तेव्हा. कसा आहे सृष्टी मग व्ह्यू? दीदी इधर से निकालो ना, पानी नहीं आएगा. ही धक्का नको मारू. सृष्टी जाईन मी बसायचं पाण्यात. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. त्याविषयी आपल्याला हे शूट नाही करता आलं कारण की आपली मोबाईलची चार्जिंग संपलेली. वरनं आपण फोर्ट किल्ला करून आलो, तिथे बसलेलो आणि मोबाईलची आपली चार्जिंग संपलेली. त्यामुळे आपल्याला हे काय एन्जॉयच करता आलं होतं. आम्ही इथे उड्या बिड्या मारलेल्या. जरा आता फोटो काढू आपण पण. चला तर स्टोरी डिलीट करून टाकते. आपण इथे डॅम्प वरती आलोय. काय फायदा नाही. हा बघा हा डॅम्प. व्ह्यू एक नंबर. आणि जेवढं मला वाटतं इथे जेवढं खोल आहे तेवढंच इथे पण खोल असेल. पण आपण पोहू शकतो तर पोहायला मिळाला तर. पण भीती. इथे फोटोशूट चालू आहे, प्रॉपर फोटोशूट चालू आहे इथे आयफोन मध्ये. चला अजून एक करत राहिलं तर यांचा होणार नाही फोटोशूट. हिचं तर अजिबात नाही होणार. हा नाही तर पण आजचा क्लायमेट नाही दाखवलं ना. क्लायमेट एक नंबर आहे आजचा. म्हणजे ऊन पण आत्ता ऊन लागतंय. मगापासून जरा ना पाऊस बिऊस होता. क्लायमेट एक नंबर आहे. पण आता मध्ये ऊन लागायला लागला भाई. काय सीन येतात मगापासून क्लायमेट ठीक होता. आता हिंदीचा प्रकरण सुरू झालाय. नुसता घाम येतो बेदम. कुठे अरे ते सिद्धेशदा आणि काकी अजून तिथेच राहिल्या. लवकर चलो, लवकर. त्या रस्त्याने येणार वाटतं. ते तिकडनं तसे येतील गोल फिरून. हा लवकर तेव्हा एवढा झूम. हाय कर दिसतायत. हाय कर. हा हे बघा ते दोघं जण अजून तिथेच आहेत. चला मारा उडी करू स्विमिंग. मी स्वतःला बचवू शकते एवढी स्विमिंग करू शकते. मी पण स्वतःला बचवू शकतो तेवढं. मी तिथपर्यंत पोहोचून तिथे पोहोचू शकतो एवढं मला भरोसा आहे. हात मारत इथपर्यंत पोहोचेन. अजिबात नाही. जास्तीत जास्त ना मी वाटते पाण्याची नाही. जास्तीत जास्त मी एखाद्याला वाचू शकतो. एखाद्याला असं पकडून माशासारखा जाऊ शकतो बस. नाही मी एखाद्याला असं पकडून माशासारखं असं जाऊ शकतो. ते मला येतं बस. मुलांचा मॅन वर्सेस वाईल्ड चालू आहे सगळ्यांचा. सगळेजण चढण बिडण नसं गावाचा रोड लागलाय. सगळ्यांना हापापी भरायला लागली आहे. पण आहे मस्त एक नंबर सीन आहे. पहिल्या पण आपण येऊन गेलोय. आपल्याला एवढं काय नवीन नाही वाटत आहे पण एक नंबर आहे. आता इथे एक छोटंसं गाव आहे. हा एक छोटंसं गाव आहे. त्या गावावर ना सर असं तिकडे जायचं आहे. काय काकी इथून पप्पाला बोलवा. हे काय ते पोरं बसले तिकडे फोटो काढले ते झाडाखाली. तिथे एक पाण्याचं पियायचं पण असेल. हा ते बघ तिथे पाण्याचं पियायचं. तिकडनं आपण पाणी पाहिजे तर भरून घेऊ शकतो. मागच्या मी तिकडनं पाणी भरून घेतलं. पियायचं पाणी आहे गावकरी लोकांचं. हे वंदे भारत. ए यार इकडनं दिसणार पण नाही यारशी. ए सृष्टी वंदे भारत तुला बोलत होतो ना ती. कालच बोलत होतो बघ. नाही दिसणार बघ. दिसते का ती? माझ्या मते शिर्डी मुंबई टू शिर्डी आहे कदाचित. इकडनं जायचंय आता आपल्याला. हा रोड इकडनं असं स्टेशनवरनं आला वरती हाच रोड सरळ पकडून जायचंय. इकडनं पुढे चालत आल्यावरती इथे आपल्याला ॲरो दिसतो. इथे लिहिलंय
श्री स्वामी समर्थ मठाकडे जाण्याचा मार्ग हा सरळ रोड जातो खाली हायवेला आणि हायवेच्या पुढे दाखवतो. मला हायवेपर्यंत तर माहिती आहे कारण की माझा पण फर्स्ट टाइम आलो मी. हे बघा इथं बोर्ड आहे आणि इकडनं सरळ सरळ जायचं आहे. चाय भेटते, चाय गरम गरम चाय, चायनाच्या वगैरे. फायनली हा गावातला पॅच कंप्लीट करून आम्ही आलोय इथे श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ. आपली चप्पल ठेवली आहे वरती जपून कारण की तर आताच परत ऑनलाईन मागवली आहे, रिस्क नाही घेऊ शकत. इथे आपण अक्कलकोटला गेलेलो तेव्हा पण असं होतं पाय धुवून. तर ही मठाची एंट्री. आवाज थोडा कमी असेल इथे कारण की पूर्ण शांतता आहे. स्वामींच्या दर्शनाला जायचं. काय 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 इथे 11 प्रदक्षिणा घालायच्या या उत्सव मूर्तीला आणि नंतर स्वामींच्या दर्शनाला आतमध्ये जायचं. हे इथे स्वामी समर्थांबद्दल लिहिलं आहे. ज्यांना वाचायचं असेल त्यांनी पॉज करून वाचू शकतात. आम्ही आलो बॅक साईडच्या गेटने आलो. हा हायवेवरनं येतो ना काहीतरी, हा हायवेवरनं रोड येतो आणि हा मेन गेट आहे आणि ते पार्किंगची वगैरे सगळी सोय आहे. आम्ही बॅक साईडच्या गेटने आलो. हा मेन गेट आहे. चला आता इकडनं एंट्री घेऊया. मम्मी कुठे गेली माझी? एकदम एकदम म्हणजे एकदम शांतता इथे. सेम अक्कलकोट सारखा फील येतोय. बघू शकता. पुढे पुढे मठ आत आहे. मठ इथे पुढे. सगळेच पोरं घाबरायला लागले आता. हा दाढीमुळे वगैरे घाबरायला लागले वाटतं पोरं. राहू दे राहू दे नको. इथे यांच्या पादुका आहेत यांच्या. सेल्फी दिले ना, फोटो काढू शकतो. श्री
श्री स्वामी समर्थ. आपण इथे सगळ्यांचा काढूया का असं दोन साईडला उभं राहून? आता आम्ही तुम्हाला खूप मिस करतोय. काका बघायला काका ना इथं जेवायच्या लाईनीत थांबले. ही लाईन बघून काय आठवलं का? देशपांडे काकांच्या ही लाईन बघून काय आठवलं का? फक्त मला आठवले ते काका आठवले. या लाईनीमध्ये जी व्हायरल झालेली तुळजापूरला अर्चना अर्चना याच लाईनीमध्ये हिने आवाज काढलेला अर्चना. हे नाही असं काय दाखवत नाही. एवढा डेंजर घाम गेला ना. लाईन सुरू झाली जेवायला. नोरा नाही बंद केला आवाज त्याचा. बंद केला ना. एकदा परत एकदा शेवटचा आग दे. दुसरी कोकळी आली. ही कोणती घाण ओरडली? होता आलोय मठात दर्शन करून जेवण करून जेवण एक नंबर होता. आणि इकडची काय दिसेल यार पावसाळ्यात. काका अंदा विचारा. हो हे एक नंबर आहे. बघू शकता आपण येऊन गेलो इथे. सोनगिरी किल्ला या. ओके. हा सोनगिरी फोर्ट आणि ह्याच्या मागे पुरा हाय. सिद्धेश लांबून. अरे तो सह्याद्रीचा घाट कोणता आहे रे पहिला लागतो तो? ए सिद्धेशचा तो घाट कोणता आहे पहिला लागतो तो? सगळ्यात पहिला घाट मोठा घाट लागतो तो. ते घ्या का पण मागचा तो घाट आहे. हा सोनगिरी किल्ला जो आपण कव्हर केलाय ऑलरेडी. शिवानी जाम शिवाय फोटो देणार नाही. आणि इकडचे जे होते जे अरेंज करणारे ते पण एक नंबर अरेंजमेंट एक नंबर होती. इकडची जेवण पण एक नंबर होतं आणि दर्शन पण सगळे एक नंबर झाले. अच्छा चुप किपट. आणि हे बघा हिने बघा काय केलंय. तू असंच वाकडा तिकडे फोटो काढ. दिसतंय का? नख मारले अक्षरशः. एक तर मी ऑलरेडी इंजर्ड होतो
माझ्या इथे लागलेलं दे इथे. तरी पण या अरे प्राणीने एवढंसं नाक पाडलं तर राहुल काय तू लहान पोरांचा हे बघ. करतोय लगेच असं नख मारलंय. अजून त्या नखाची लाईन काही दिसत नाही, ह्याला नाही. हे एवढंसं नाक मारलंय आणि हा दाखवतो एवढं लहान पोरांचं लहान मुलं असतात ना चलो चलो मला मारलं, मला मारलं. ही, आवाज आहे का? डोकं फुटलं असतं माझं. अरे ही मोठ्याने ओरडते ना कोकिळ गेली तर नाही नाही delete काय करू, नाही. मला बघू तर दे तू. एक नंबर होता. ही बेसुरी कोकिळा कोण ओरडते? बेसुरी कोकिळा कोण ओरडते? तर हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. राहुल, तुझी व्हिडिओ पडली असते मी आता. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर लाईक करा. सबस्क्राईब करा आपल्या भावाला. सबस्क्राईब टू युअर ब्रदर्स. बस अजून एवढा प्रवास बाकी नाही बस. तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला माहिती आहे काय करायचं, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तर सारखं काय सांगायची गरज नाही. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय.